श्रीमद भागवत कथेत समाधान महाराज शर्मा यांनी भगवान श्रीकृष्ण व सुदाम बेटा हा हुबेहूब देखावा सादर केला। हा देखावा पाहताना उपस्थितांच्या डोळ्यातून आनंदाश्रू दिसून आले। सिडकोतील पवन नगर मैदानात मनपा माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांच्या वतीने 7 दिवसीय समाधान महाराज शर्मा यांचे श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक प्रतिभा पवार, अलका आहिरे, कावेरी घुगे, छाया दिवांग, मुकेश शहाणे, बाळासाहेब पाटील, कैलास आहिरे, रवी पाटील, गोविंद घुगे, दिलीप दिवांग, अंकुश वराडे उपस्थित होते। समाधान महाराज शर्मा यांनी या भागात भगवान श्रीकृष्ण सुदाम यांच्या असलेल्या घट्ट मैत्री बाबतची कथा सांगितली। जात धर्माच्या नावाने एकमेकांमध्ये भांडणे लावण्याचा प्रकार केला जात आहे, मात्र जगात जात धर्मापेक्षाही सर्वात महत्वाचा मानव धर्म हाच एक श्रेष्ठ धर्म असल्याचे शर्मा यांनी सांगितले। आपल्याकडे खूप पैसा आहे म्हणजे आपल्याला कुणाची गरज नाही हा आपला भ्रम आहे। पैसा हा सर्वस्वी नसून आपापसातील प्रेम हे महत्वाचे आहे। खूप मित्र असण्यापेक्षा मोजके मित्र असावे, आपल्या जीवाला जीव देणारे असावे। आपण अंतरुणात पडलो अथवा आपल्याला एखादे संकट आलेले असो त्यावेळी जो आपल्यासाठी धावून येतो तो खरा मित्र, असेही महाराज शर्मा यांनी सांगितले। सुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु। भगतों के राजा श्याम मेरे आजा, हे श्याम मेरे आजा, घनश्याम आजा, बंसी वाले राजा, गोकुल से आजा, पवन नगर में राजा। आल्याच्या कीर्तनाने भागवत कथा सांगता करण्यात आली। यावेळी आयोजक माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या हस्ते गेले 7 दिवस सहकार्य केले याचा सत्कार करण्यात आला। यावेळी माजी नगरसेवक मुकेश शहाणे, माजी नगरसेविका छाया दिवांग, प्रतिभा पवार, पुष्पा आव्हाड, साहेबराव आव्हाड, प्रशांत कुतकर, गोविंद घुगे, विविध पदाधिकारी उपस्थित होते, भाविक उपस्थित होते। यावेळी माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी श्रीमद भागवत कथा सहभागी झालेल्यांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले। श्रीमद भागवत कथा 23 जुलैपासून आज 30 जुलैपर्यंत समाधान शर्मा महाराज यांच्या वाणीतून या पवननगर नवीन नाशिकमध्ये अतिशय सुंदर अशी कथा झाली। कथा ही जगाच्या कल्याणासाठी, विश्वशांतीसाठी, सप्तव्यसनापासून सगळा माझ्या बंधू भगिनींनी राहावं, एक अध्यात्माचं कुटुंब बनावं, पुढं चांगलं संस्कारिक कुटुंब बनावं हा खरा हेतू आहे। आणि ही 3रं वर्ष आहे। पहिल्या वर्षी रामकथा, मागच्या वर्षी शिवमहापुराण, आता भागवत कथा। आता यानंतर पुढील वर्षी 2 कथा होणार आणि 6 महिन्यांनी एक। मला सगळ्या नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी, भाजपच्या सगळ्यांनी खूप सहकार्य केलं। सगळे दररोज उपस्थित राहायचे। अनेकांनी कळत न कळत या कार्यक्रमाला सहकार्य केलं, असं मी सगळ्यांचा आभार मानतो।
या प्रभागाचे नगरसेवक मुकेश शहाणे, छायाताई देवांग, त्यानंतर निलेश ठाकरे यांनी सुद्धा खूप सहकार्य केलं. गोविंद घुगे, प्रतिभाताई पवार यांनी या ठिकाणी या पवननगरमध्ये खूप मोठं योगदान दिलं. सगळ्यांनी हजेरी लावली, दररोज यायचे. खूप त्यांनी सगळ्या नागरिकांना येण्यासाठी खूप सगळ्यांना ते फोन करायचे, बोलायचे, सगळे या. असा हा छान कार्यक्रम झालेला आहे. आता पुढच्या वर्षीसुद्धा 2 कार्यक्रम होणार आणि मला खूप आनंद झाला. खरं तर राजकारणाच्या पलीकडं माझं अध्यात्माचं काम चालू आहे आणि मी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जरी निवडणूक लढवणार आहे, परंतु अध्यात्माचं काम हे कायम चालू ठेवायचं. आणि अध्यात्मामुळं मला खूप मोठं माझ्या पाठीमागे एक पाठबळ आहे. मग मानभाऊ पंथ असेल, सांप्रदायिक पंथ असेल, आज सगळी मंडळी, सर्व अध्यात्माची मंडळी माझ्या मागे असते. म्हणून मला एक मोठा आनंद वाटतो. आणि मी ज्यांनी मदत केली, जेवढ्या माता भगिनी उपस्थित राहिल्या त्यांना मी धन्यवाद देतो. जय रामकृष्ण हरी. माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी श्रीमद भागवत कथेचे आयोजन करणाऱ्या दिनकर पाटील यांचे अभिनंदन करीत आपले मनोगत व्यक्त केले. 7 दिवसापासून अतिशय तुम्ही बघितला असाल तर गेल्या 7 दिवस असा कुठलाही कार्यक्रम याच्या आधी झालेला नाही. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात एवढ्या महिला उपस्थित राहतात. संध्याकाळी 6 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंत कंटिन्यू 4 ते 5 तास इथं महिला बसून राहतात. अण्णा, तुमचं मी खरंच मनापासून धन्यवाद करेल का तुम्ही गेल्या 4-5 वर्षापासून एक ना एक असे संप्रदायाचे कामं घेत असतात. मागं देखील या नाशिक जिल्ह्यात मानभाऊ पंथाचं एक नाशिकला अधिवेशन झालं. भूतोना भविष्यात ते अधिवेशन झालं असतं असं तुम्ही करून दाखवलं. त्याचप्रमाणे पश्चिम मतदारसंघातसुद्धा तुम्ही जो काही संप्रदायाचा धडाका लावला आहे, याच्यातून निश्चित आमच्या भागात काही ठिकाणी गुन्हेगारीची प्रवृत्ती आहे, परंतु ह्या गोष्टीमुळं निश्चित त्याच्यावर परिणाम होईल, चांगल्या गोष्टी घडतील असाच आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. एवढं मी बोलतो, थांबतो. जय महाराष्ट्र. सामाजिक कार्यकर्ते गोविंद घुगे यांनी दिनकर पाटील यांनी आयोजित केलेल्या श्रीमद भागवत कथेबद्दल त्यांचे आभार व्यक्त करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अनेक कथाकार आहेत, परंतु अलीकडच्या काळामध्ये जे टॉपचं नाव आहे ते आदरणीय श्री महाराजांचं आहे. आणि आपलं भाग्य आहे की जेव्हा केव्हा अण्णा महाराजांना आवाज देतात तेव्हा आजपर्यंत तरी महाराज नाही म्हटले नाही. एक नाराजी मागची वाढदिवसाची होती आणि अण्णांना शब्द दिला होता, मागच्या वाढदिवसाला अण्णांना कथा घ्यायची होती, परंतु त्यावेळेस शेगावला गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये महाराजांची कथा होती. 28 फेब्रुवारी ना अण्णा, 29 फेब्रुवारी त्या दरम्यान गजानन महाराजांच्या मंदिरात कथा असल्याने तुम्ही माफ केलं मला केलं म्हणते माफ केलं. गेल्या वेळेला माझ्याकडून अण्णा रागवले होते, लय चिडले होते माझ्यावर. बाबा मला तोच आवाज. या ठिकाणी अधिक वेळ न घेता आलेल्या सर्वच अनेक क्षण उलगडत श्रीमद भागवत कथेच्या आध्यात्मिक स्वरूपाचे अनेक पैलू उलगडत कथा साध्या सोप्या भाषेत भाविकांना सांगितल्याने भाविकांचे मन हेलावून गेले. यावेळी उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन केले होते, त्याचाही भाविकांनी लाभ घेतला. श्रीमद भागवत कथेच्या 7व्या दिवशी परिसरातील नागरिक, महिला भाविकांनी अलोट गर्दी केली होती. एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.